हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी कीर्ती माझ्या मॉम अँड सन या चॅनलवरती सगळ्यांचं खूप जरा स्वागत करते. आमचं पोटू जरा आता उठलं त्याच्यामुळे झोपून उठल्यासारखं तोंड झालं आहे. आणि आजचा थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की मी आज तुमच्यासोबत कोणतं तरी ठिकाण एक्सप्लोअर करते आहे. आणि ते ठिकाण इतकं छान आहे ना, मी ॲक्च्युली घरातून ठरवून गेले होते की आपण व्लॉग वगैरे काय बनवायचं नाही, जायचं आणि मस्त फिरून वगैरे यायचं. पण ते इतकं सुंदर आहे ना, म्हटलं तुमच्यासोबत ते एक्सप्लोअर केलंच पाहिजे. आणि स्पेशली PCMCवाले, म्हणजे मी पण PCMCमध्ये राहते, तुम्ही जर PCMCमध्ये राहत असाल तर नक्कीच ते ठिकाण तुमच्यापासून खूप जवळ आहे. आणि ते इतकं सुंदर, शांत, स्वच्छ आहे ना, आध्यात्मिक म्हणता येईल. तर खूप भारी वाटतं फिरायला आणि बघायलासुद्धा. आणि आम्ही गेलो होतो तेव्हा तिथं आरती चालू होती. आम्ही 2 व्हीलरवरून गेलो होतो. आमच्या इथून मला वाटतं फक्त अर्धा तास लागला होता तिथं जायला. आणि तुम्ही जर तुमचे आई बाबा आले असतील किंवा असतील तुमच्याजवळ आणि तुमची बायकोला फिरायची इच्छा असेल, लहान मुलांना फिरायला घेऊन जायची इच्छा असेल तर तिथे नक्की भेट द्या. आणि ते ठिकाण नेमकं कोणतं आणि कुठं आहे, चला बघू. तर मित्रांनो, आज आम्ही आलो होतो एका सुंदर ठिकाणी आणि हे एक मंदिर. येथील अफाट शांतता आणि पावसानंतरचे इकडचे वातावरण इतकं सुंदर झालं आहे ना, मन एकदम प्रसन्न होऊन जातं. तर हे मंदिर आहे श्री अनिरुद्ध धाम. अनिरुद्ध बापूंचे खूप सारे भक्त आहेत, त्यामुळे खूप गोष्टी ऐकल्या होत्या त्यांच्याबद्दल आणि आज त्यांना अनुभवायला भेटलं. तर आम्हाला हे ठिकाण इंस्टाग्रामवरून समजलं, दिसायला इतकं सुंदर, त्यामुळे आम्ही ठरवलं होतं कधीतरी इकडे नक्की जायचं आणि आज त्याचा योग आला. बरं, तुम्ही जर पुण्यामध्ये PCMCमध्ये राहता तर हे ठिकाण तुमच्या खूप जवळ आहे. तर तुम्ही बोलाल, अगं बाई किती वेळा सांगशील, हे आहे तरी कुठे ते तरी सांग. तर ऐका, हे ठिकाण आहे आळंदीपासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर डुडुळगाव येथे. बाहेरून सगळीकडे खूप साऱ्या सोसायटीज आहेत, त्यामुळे वाटतच नाही की इथे कोणतं असं छान ठिकाण असेल. पण आतमध्ये एंट्री करताच येथील शांतता आपल्याला आकर्षित करते. गेलो होतो त्याचवेळी खूप सारे लोक इथं आले होते आणि त्यामुळेच खूप गर्दी पण झाली होती. पण त्याच वेळेला मंदिरामध्ये आरतीचा वेळ झाला असल्यामुळे सगळे लोक अगदी शांत बसले होते आणि आरती चालू होती. आरतीमुळे एवढं छान सगळीकडं मस्त वातावरण झालं होतं ना, तर बघायला खूप भारी वाटत होतं. आणि आरती तर तुम्ही नक्की ऐका. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर सिंहासनावर बसलेल्या अष्टभुजा महिषासुरमर्दिनी देवीचं तेजस्वी रूप पाहायला भेटतं. एका बाजूला दत्त महाराज तर दुसऱ्या बाजूला श्रीरामांचं दर्शन आपल्याला बघायला भेटतं. या देवीच्या कमानीवर खूप सुंदर शिल्प, म्हणजेच महिषासुरमर्दिनीनं कशाप्रकारे असुरांचा नाश केला याची एक प्रतिकृती आपल्याला बघायला भेटते. या मंदिराचं मुख्य आकर्षण तर त्या मंदिराच्या तळघरात आपल्याला बघायला भेटतं. सुरुवातीला वाटलं की हे फक्त मंदिर आपल्याला बघायचं आहे, पण बाहेर गेल्यानंतर समजलं की इथं काहीतरी वेगळं आहे आणि तिथे तळघराशी लपलेलं आहे. तर ते बघू. श्री अनिरुद्ध बापूंच्या संकल्पनेतून साकारलेला श्री स्वामी समर्थांचा मठ आहे इथे. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, आपलं नवीन अधिकृत तंत्रज्ञान म्हणजेच AI निर्मित इथे स्वामींचे रूप बघण्यासारखं आहे. हे कसं काय, कशा प्रकारे केलं, ती सगळी ऐतिहासिक माहिती इथे लावलेल्या बोर्डवर आपल्याला बघायला भेटते. इथे गेल्यावर जेवढी मला माहिती मिळाली तुमच्यासोबत मी आज शेअर केली आहे. आणि तुम्हाला हे अशा सुंदर शांत ठिकाणी फिरायला जायला आवडत असेल तर ह्या भव्य आणि आध्यात्मिक अलौकिक शांतता असलेलं ठिकाण नक्की पाहायला जा. बाकी यानंतर आम्ही गेलो होतो आळंदीला, जे गजानन महाराजांचं मंदिर आहे ते बघायला. तर तेही तुम्ही बघितलं असेल, त्याबद्दल काही मी जास्त माहिती सांगणार नाही. पण हे मंदिर नक्की जाऊन बघा, तुम्हालाही आवडेल. आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हे मंदिर आवडलं की नाही. ओके, तर असेच छान छान ब्लॉग्स येत राहतील. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंटही करा जर तुम्ही इथं जाऊन आला असेल तर. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.